नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे पाटोदा नगरपंचायत वेळेवर पगार न केल्यामुळे साफसफाई कामगारांनी ठोकले कुलूप। ग्रामपंचायत ते नगरपंचायत पाटोदा हद्दीमध्ये सफाई कामगार म्हणून 25 ते 30 वर्षांपासून काम करत आहेत। शहरातील स्वच्छता राहावी म्हणून हे कामगार अहोरात्र मेहनत घेऊनही 2-2, 3-3 महिन्यांपासून विनापगारी काम करत आहेत। वेळोवेळी मागणी आणि विनंती करूनही नगरपंचायत प्रशासनाला जाणीव होत नाही। शासन निर्णय सन 2016 प्रमाणे त्यांना नियुक्ती मिळणं गरजेचं आहे, परंतु नगरपंचायत पाटोदा प्रशासनाला सफाई कामगारांबद्दल काहीही आस्था राहिलेली नाही, असा कामगारांचा समज आहे। याच अन्यायाविरोधात दिनांक 1/10/2025 रोजी सफाई कर्मचारी कार्यालयास लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी कुलूप ठोकलं होतं। तसेच 2 तासानंतर पाटोदा नगरपंचायत प्रशासन इथे आलं। मुख्याधिकारी श्री जोशी यांनी सफाई कामगारांची समस्या समजून घेऊन आणि प्रश्न वरिष्ठांना कळवून मार्ग काढू असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मिटलंय। यावेळी पगार काढण्याचे आणि इतर मागण्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिलं। याप्रसंगी मुख्याधिकारी जोशी, माजी उपनगर अध्यक्ष नईम पठाण, स्वीय सहाय्यक सोमनाथ कोल्हे, बाळासाहेब जावळे यांची उपस्थिती होती। तर सफाई कर्मचारी सौ सिंधुबाई अशोक जावळे, सौ वाघमारे आशाबाई नाथा, सौ अडागळे सिंधुबाई राजेंद्र, सौ बत्तासबाई दीपक अडागळे, सौ अडागळे रुक्मिण श्रीमंत, सौ अडागळे शांताबाई सुदाम, सौ अडागळे आशाबाई अशोक, सौ अडागळे तारामती दशरथ, सौ अडागळे शालन अरविंद, सौ पाटोळे लंकाबाई बापूराव, सौ अडागळे कावेरी महादेव, सौ जाधव लक्ष्मी आत्माराम, सौ थोरात राजूबाई अप्पा, सौ कांबळे नंदाबाई जयसिंग, सौ जाधव बेबी बाबासाहेब, सौ पुलावळे रेखा सुनील, सौ अडागळे ज्योती शरद, सौ अडागळे शारदा अर्जुन, सौ वाघमारे उथा अशोक, सौ साठे अलका रामदास, सौ शेवाळे संतोषी रामलाल, श्री बाबासाहेब अनुवा अडागळे, बाबासाहेब अडागळे, श्री पारवे भास्कर बाजीराव, श्री बाबासाहेब कोंडिबा जाधव, श्री थोरात अंकुश पांडुरंग, श्री अडागळे बाजीराव धनाजी, श्री शरद श्रीमंत अडागळे यांनी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन केलंय। आज या ठिकाणी माननीय मुख्याधिकारी जोशी साहेब यांना काल आम्ही निवेदन देऊन आज सफाई कामगाराच्या कायमस्वरूपी नियुक्ती आदेश तात्काळ मिळावा यासाठी या नगरपंचायत कार्यालयाला आम्ही कुलूप ठोकून या नगरपंचायत प्रशासनाच्या या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे। सफाई कामगारांना न्याय मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। ग्रामपंचायतपासून नगरपंचायत 2014ला अस्तित्वात आली तेव्हापासून आज तागायत या कर्मचाऱ्यावर वेठबिगार आणि गुलामीची वेळ या प्रशासनाने आणलेली आहे। त्यांच्याबद्दल आजपर्यंत अनास्था दाखवलेली आहे, परंतु शासनानं या सफाई कामगाराचा आस्थेनं विचार करून त्यांना कायमस्वरूपाची आदेश द्यावा। या ठिकाणी तुम्ही नगरपंचायतचे सफाई कामगार आहात म्हणून असा पत्रक त्यांनी यांना द्यावं आणि त्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी आम्ही अनेक वेळा मुख्याधिकारी असो, जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा मान्य मंत्री महोदयांना सुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन या कर्मचाऱ्याला कायमस्वरूपी नियुक्ती आदेश देऊन त्यांना शासन नियमाप्रमाणे पगार मिळावा यासाठी हे आंदोलन आम्ही या ठिकाणी केले। अर्जुन अडागळे, आम्हाला 2-2 महिने पगार देण्यात येत नाही। 2-2 महिने झाले किती दिवसापासून काम करता तुम्ही? मी 20 वर्ष झाला असेल, 20-25 वर्ष पगार देण्यात येत नाही, काय नाही। आमची सासू बी वारली अदुगर, माझ्या अदुगर, तिचं बी काही करण्यात आलं नाही, काही देण्यात आलं नाही। सासू ह्याच कामात वारली, परत आमची मावळण सासू बी ह्याच कामात वारली। राजूबाई आप्पा थोरात, मी 30-25 वर्षापासून 30 वर्षापासून काम करते। आईच्या बदलीवर आमच्या 3 पिढ्या झाल्या, लेबर म्हणून वापरतात। आज उद्या आम्हाला तिकीट लावून पगार उचलीत होतो। तर आमचं हे काय म्हणतात की तुमचं काहीच नाही, तर तुम्ही रोजंदारीचे आहेत माणसं म्हणून आम्हाला म्हणजे कुठलीच हे नाही। कायमचं आम्हाला कायमचे सरकारी आम्हाला आड्री हे द्या मानत द्या। तंबू अडागळे बोलते, आमचे सरकारी करून घ्यावा, आमचं हेच म्हणणं आहे, आमची तीच मागणी आहे। मी सफाई कामगार बोलते। किती दिवस झाले काम करते? मी 30 वर्ष झाले काम करते। 30 वर्ष। आता किती पगार आहे? आता पगार आहे 12.5 आहे, ती 2 महिन्यात देण्यात येतोय। 2 महिने दिले आणि 2 महिने देत नाहीत पगार।